मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नवनीत राणा यांच्या प्रचार सभेवर गोंधळ घालण्याचा प्रयत्न, गुंडांकडून नवनीत राणांवर हल्ला. माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत गोंधळ घालण्याचा प्रकार घडलाय. युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी खल्लार येथे काल रात्री आयोजित सभेत खुर्च्यांची तोडफोड झाली. तसेच सभेची शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवनीत राणा या दर्यापूर विधानसभेत विविध ठिकाणी सभा घेत असून त्यांना मिळत असलेल्या जनतेच्या प्रतिसादामुळे विरोधी पक्ष अस्वस्थ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेमागे महाविकास आघाडीशी संबंधित समाजकंटक असल्याचा आरोप भाजपने केला. सभेतील गोंधळाच्या घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खल्लार पोलीस ठाण्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. काँग्रेसच्या गुंडांना तातडीने अटक झाली नाही तर आम्ही पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा इशारा भाजपने दिलाय. महाविकास आघाडी जनतेच्या वाढत्या पाठिंब्यामुळे अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे सभांवर हल्ल्याचे प्रयत्न होत आहेत, पण आम्ही घाबरणार नाही. हा संघर्ष आम्ही जिंकणार असं राणा म्हणाले. सभेतील गोंधळामुळे खल्लारमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते. तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली, भाषण संपवलं, तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला. पण माझे कार्यकर्त्यांना पाहून, मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर करायला लागले. आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी, आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं, देशमुखांनी, की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका. त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे. आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे. त्यांनी उचललं आणि फेकणं आणि मारणं सुरू केला. मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे PA, त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले. तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले. यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं. आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर. नमस्कार. रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या. आज मॅडमची सभा होती. सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली. या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है.
समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।